खरं 5-5 षटकांचे सामने आहेत, त्याची नोंद घ्या. आपण 10 सामने कव्हर करायचे आहेत आम्हाला. आणि हा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुमची संपली पाहिजे, त्याची नोंद घ्या. अन्यथा एक फिल्डर आतमध्ये हा केला जाईल. चला आपण ऐकतायत संदीप पाटील सर आणि मागच्या मॅच मध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर सर वाकडे यांचे आवाज ऐकलं. मॅच मध्ये जाऊया. जिवा मुरबी या जिवा 11 मुरबी टीमनं मात्र टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. जय शेलू मातावल या टीमला मात्र फलंदाजीसाठी मात्र निमंत्रित केले. दोन्ही ताकदवार टीम एकमेकांच्या विरोधामध्ये जिंकणारा मात्र संघ सुपर 6 मध्ये मात्र जाताना पाहायला मिळणार आहे. अप्रतिम हा सामना मात्र पाहायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडू टीमकडे बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळेल. स्टार कास्ट असणारी मात्र दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात. ग्रीन सिग्नल पंचांचा इथे मात्र पाहायला मिळते. व्हेरी फर्स्ट बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार संकेत पाटील. फिरकीचा जादूगार मुरबी एक्सप्रेस समोर आहे फलंदाज यतीन मडवी. पहिल्याच बॉल वरती संकेत वरती प्रहार खेळून काढला. मिड ऑफ मध्ये बॉल चालला सीमारेषा पार. आला धावा पहिल्या बॉल वरती 4 चौकार. चार धाव्यानं सुरुवात करताना मात्र पाहायला मिळते. दमदार सुरुवात इथे मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे संकेतच्या विरोधामध्ये मात्र बॅटिंग इथे मात्र तुम्हाला महत्वपूर्ण असणार आहे. या षटकामध्ये किती धावा येतात, टार्गेट सेट आणि महत्वपूर्ण गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाजी साठी ओळखले जाणारे कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला बॉल निघालाय फाईन मध्ये सीमारेषा पार. आणखी एक शानदार रुबाबदार यतीन मडवी स्टाईल चौकार. जय शेलू मातावल टीम साठी मात्र इथे शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. जॉनी जोशी आणि जयेश मात्रे भिवंडी. जॉन्टी जोशी आणि जयेश मात्रे भिवंडी यांच्याकडनं मात्र या टीमसाठी शुभेच्छा. त्यांचे मनापासून आभार. हा बॉल चांगला. 2 बॉल मात्र इथून पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर मात्र इथून थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. आणि ते निश्चित आपण सातत्याने संकेत पाटीलचं मात्र पाहायला मिळतात. मुरबी टीम मैदानामध्ये उतरतो त्याच्यावेळी मात्र संकेत पाटीलवरती परिपूर्ण मात्र आशा आणि त्याचबरोबर खेळाडूकडे असं गोलंदाज म्हणून मात्र आशेनं पाहिलं जातं. त्याच गोलंदाजांवरती 2 मोठे फटके आले. त्याच्यानंतर मात्र सिंगल. अतिश बांबरे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पहिल्या मात्र इथून सलामीला जात असताना मात्र वर्ल्ड टीम कडनं मात्र पाहायला मिळतात. भिवंडी परिसरातून प्रवास करत मात्र अगदी पनवेल तालुक्यामध्ये पोहोचले. जरुरी दे रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर तिथे मात्र फसला. एक सिंगल मात्र इथं पाहायला मिळेल संकेत पाटीलच्या विरोधामध्ये. असे फटके खेळतात त्यावेळी तुम्हाला तुमची मात्र बॅटिंग आणि त्याचबरोबर तुमची मात्र कलात्मकता खूप स्ट्रॉंग असणं खूप महत्वपूर्ण आहे. क्रिकेटचा जादूगार म्हणून ओळखला जातो. चांगली गोलंदाजीसाठी मात्र संकेत पाटीलला मात्र ओळखलं जातं. अनेक मॅचेस आपल्या बाजूने खेचून आणण्याची क्षमता संकेत पाटीलकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर यतीन मडवी आणि आतिश बांबरे हे दोन्ही फलंदाज टेक्निकली फलंदाज म्हणून ओळखले जातात. आणि त्याचबरोबर दोन्ही फलंदाजांबरोबर वर्ल्ड टीम मैदानामध्ये उतरल्या सलामीला मात्र पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा 10. 3 रन स्कोर बोर्ड आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात आपल्याला. खूप छान इथे मात्र दोन्ही टीमकडे मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरूर तेच चर्चा केली होती संकेत पाटीलच्या विरोधामध्ये. आणखी क्लासिकल क्लास यतीन मडवीच्या बॅट मधून येतोय. तिसरा चौकार हॅट्रिक ठोकणारा चौकार. डीजे जितू अप्रतिम आज रंगामध्ये आणि रंगामध्ये मात्र आपण पाहतोय समुद्र संगीत. सकाळचं वातावरण त्यांच्याकडनं मात्र निर्मिती मात्र होताना पाहायला मिळते. छान पद्धतीने मात्र आपण पाहिलं की तर जिव्हा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 दमदार आयोजन. संकेत पाटीलला थोडस मात्र इथून कानमंत्र देत असताना पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी यतीन मडवी. 4 चौकार त्यांच्या बॅट मधून मात्र त्यांना पाहायला मिळाले. हा बॉल चांगला तेजसरा. इथे मात्र पाहायला गेलं तर याची चर्चा करत होतो इथून बॉल कशा पद्धतीने हातलायचा. आणि त्यानंतर संकेत पाटीलने मात्र कमबॅक केलंय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती.
पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. यतीन मडवी आणि आतिश बांबरे हे दोन्ही फलंदाज आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये आहेत. षटकांचा खेळ असणार आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 ग्रामीण क्रिकेटचा थरार तुम्हाला 6 दिवस मात्र पाहायला मिळाला. आजच्या 7व्या दिवसामध्ये अर्थातच फायनल डे मध्ये मात्र इथून आपण पदार्पण केले. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील चॅम्पियन कोण होणार त्यासाठी मात्र एकापेक्षा एक चांगल्या लढती तुम्हाला मात्र इथे पाहायला जरूर मिळणार आहेत. त्यामधील आणखी एक आपण पाहायला गेलं तर पहिला सामना सालवी 11 पडले टीमनं मात्र जिंकला होता. त्याच्यानंतर पृथ्वी 11 जय हनुमान नेवाली पाडाने जिंकला पडले टीमच्या विरोधामध्ये. आणि खूप छान याही मॅच मध्ये तुम्हाला खेळ पाहायला मिळणार आहे. जीवा 11 मुरबी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय शिवमाता वल टीम भिवंडीकडनं मात्र इथून प्रस्थान केलं. त्याच्यानंतर मात्र पनवेल तालुक्यामध्ये त्यांचं मात्र पदार्पण. आणि या पनवेल तालुक्यातीलच आणखी एक मोठी टीम मुरबी बरोबर मात्र भिडताना पाहायला मिळतात. आणखी एक चांगला गोलंदाज प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक वर्ष आपण पाहायला गेलं तर याही नावाची चर्चा राहिली आहे. थोडा काळ क्रिकेटच्या पासून दूर मात्र जरूर गेले होते आणि त्याच्यानंतर परत एकदा प्रतीक पाटील आज गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. ही क्षमता ही त्यांच्याकडे असणारी मात्र कलात्मक आपण सातत्याने मात्र प्रतीक पाटीलची पाहिली. आणि त्याच प्रतीक पाटीलला मात्र गोलंदाजी मार्गवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. येते समोर आहे फलंदाज आतिश बांबरे. हा बॉल वाईट थोडासा मात्र पाहायला मिळाला. अतिरिक्त मात्र इथून वाईड ऑर्करचा प्रयत्न आणि खराब मात्र बॉल हाताला गेले. अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळणार आहे जरूर. चार बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना मात्र त्या डिफेन्स करणारा गोलंदाज प्रतीक पाटील याला पाहतोय. इथे एकापेक्षा एक चांगले खेळाडू आपण मुरबी टीमकडे पाहतो तर तिकडेच वल टीमकडे दोन्ही फलंदाज जे मैदानामध्ये आहेत त्या धावा जमवण्यासाठी ओळखले जात आहेत. हा फटका फसलाय पण क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. फ्लाय झालाय लांब लचक आहे तो शानदार षटकार. आतिश बांबरे चांगले फलंदाज आहे. त्यांच्या बॅटमधून मात्र हा मोठा फटका इथे येताना पाहायला मिळालं. 3 बॉल 3ची गरज असताना ते डिफेन्स करणारा गोलंदाज प्रतीक पाटीलला पाहतो इथे. आणि आता मात्र इथून मोठा फटका. हा डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र चांगला पाहायला मिळालं. कलात्मक आणि त्याचबरोबर सन्मान देणारा मात्र फटका पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा 23 आणि स्कोर बोर्ड. दोन्ही मोठे खेळाडू आहेत. सातत्याने मात्र या धावाची चर्चा मात्र राहिली गेली. त्याचबरोबर पाहायला गेलं तर एका बाजूला प्रतीक पाटील एक मोठे गोलंदाज रायगड जिल्ह्यातील आपण पाहायला गेलं तर भरपूर सारा अनुभव. किंजल ट्रॉफीमध्ये फायनल खेळणारा संघ सध्याच्या घडीला मुरबी. दुसऱ्या बाजूला वर्ल्ड टीम. कलात्मक तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल कोणती चुकी करणार नाही तिथे सर्वेश. तोपर्यंत बघता बघता एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 24 धावा 24 12.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा मात्र जरूर इथे मात्र बनवल्या गेल्यात. आणि या समोर आता फलंदाज आहे ते आतिश बांबरे. एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर आलाय. आपण पाहायला गेलं तर चेंज ऑफ द स्पेस कट्टर बॉल अफलातून गोलंदाजीचा नमुना पेश केला इथे. त्यासाठी ओळखले जातात प्रतीक पाटील लेग स्पिनर. आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सातत्याने मात्र फलंदाजांची बंबेरी उडवून सोडणारी गोलंदाजी सातत्याने पाहत असतो. परंतु आतिश बांबरे हा खेळाडू ही खास आहे. रिव्हर्स अटॅक केलाय त्याच्यानंतर ओळखलंय. आपण तेच चर्चा करत होतो. आतिश थांबणारा नाहीये. क्लास आहे क्लासिकल आहे आणि क्लासिकल चौकारी ठोकतोय. पण बॉल द्यायचा आपण दुसरा बॉल घ्या लगेच. मॅच बॉल वरती थांबू नका प्लीज. चला फलंदाज घ्या दुसरा बॉल घ्या तो येईल तोपर्यंत नंतर मॅच बॉल वापरा तुम्ही. षटक प्रतीक पाटीलच्या स्वरूपामध्ये मात्र मार्गस असताना पाहायला मिळतोय. चौकार आला मात्र इथे या चौकारानं धावफलकावरती धावा मात्र 28 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहताय अनुभवताय जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा थरार अंतिम दिवस फायनल डे आजचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय इथे.
दोन्ही टीम मात्र ताकदवान इथे मात्र पाहायला मिळाल्या तर आहेत एकमेकांविरोधामध्ये भिवंडीमध्ये ज्या टीमचं मात्र दहशत सातत्याने राहिली गेली ती वर्ल्ड टीम आणि दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यातील आणखी एक मोठी टीम मुरबी. दोघांच्या मध्ये मात्र ही बलाढ्य लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल होता त्याचबरोबर चांगला डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात 2 आणि या 2 धाव्यानं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा. थर्ट्यानं स्कोरबोर्ड षटक क्रमांक समाप्त झाला. दुसरं छान धावा आल्या तिथे 15च्या सरासरीने मात्र प्रति ओव्हर मागे आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना जय शिव माता वर्ल्ड टीम भिवंडी यांच्याकडनं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या. एक महत्वाचे गोलंदाज संकेत पाटील यांच्या विरोधामध्ये. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक पाटील आणलं गेलं आणि 16 धावा मात्र दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्यात आणि एकूण धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 30 धावा. विघ्नेश मडवी गोलंदाजी मार्गवरती लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आणि आमचे मुख्य आयोजक आदरणीय समाधान भोईर साहेबांची मेहुणी पाहुणे आले तिथे आणि या सगळ्यांचं सरचे स्वागत. विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्गवरती खूप कमी वयामध्ये याही खेळाडूनं मात्र आपण पाहायला गेलं तर मुरबी टीम मध्ये स्थान मिळवलं आणि त्याच्यानंतर असे गोलंदाज म्हणून यशस्वी होताना पाहायला मिळाला. लेदर क्रिकेटचा अनुभव या गोलंदाजांकडे चांगला आहे आणि त्याच गोलंदाजांना इथे मात्र पाहायला मिळतात विघ्नेश पाटील. समोर दोन्ही फलंदाज सलामीला गेलेत. एक महत्वाची जी ताकद मुरबी टीमची मात्र गोलंदाजी आहे त्या गोलंदाजाला भेदून मात्र इथून धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी हे दोन्ही मात्र फलंदाज झालेत यतीन मडवी आणि आतिश बांबरे. विकेट आली नाहीये मुरबी टीमसाठी तेच डोके आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट आली नाही 35 धावा धावफलकावरती 2 षटकांमध्ये विघ्नेश पाटील. यतीनच्या विरोधामध्ये आपण पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अपेक्षित होतं ते होताना पाहायला मिळालं नाहीये. बघता बॉल थर्ड मॅन डिझन मधून डीप मध्ये मात्र चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे फाईन मध्ये उचलतील फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र त्यांना पाहायला मिळाल्या. 2 धावाने मात्र 32 धावा 32 3 धावा आल्या 33 33 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी टेक्निकली फलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. हे क्लास आहे. ज्यावेळी तुम्ही चांगली गोलंदाजी होतो त्यानंतर मात्र तुमची अपेक्षित असते ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी ती फलंदाजी या दोन्ही फलंदाजांकडनं मात्र पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज सलामीला गेले काय यतीन मडवी आणि आतिश बांबरे. दोन्ही फलंदाजांनी मात्र टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण मात्र साकारलं. तिथे पाहायला गेलं तर विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्गवरती समोर आहे. आतिशला पाहतोय इथे चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. हाही चांगला गोलंदाज आपण सातत्याने पाहत असतो. या टीमला अनेक स्पर्धांमध्ये खेळत असताना चांगले गोलंदाज घेऊन मुरबी टीम मात्र मैदानामध्ये उतरत असते. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर धावांचा ओघ थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातो. पण या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. धावा जशा हव्यात प्रति ओव्हर मागे मात्र त्यांनी या टार्गेट सेट केल्या त्या पद्धतीने मात्र धावा येताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला इथे. आतिश आहे शफल झाले त्याच्यानंतर मात्र टायमिंग चुकलाय तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथून सर्वेश कडनं चुकी झाली आहे. बॉल फ्लाय हाताला झटका आणि बोटाला चटका देत सीमारेषा पार षटकार. चाळीसावा धावफलकावरती या षटकारानंतर चुकी झाली. नाराज मात्र विघ्नेश पाटील तिथे असतील. कॅप्टनही नाराज असतील. आपण पाहायला गेलं तर साधा सोपा झेल चिली सुटला आणि त्याच्यानंतर धावाही गेल्या. कदाचित आतमध्ये बॉल टाकायला पाहिजे होतं. बरीचशी चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जे घडलंय त्याच्यावरती चर्चा करून फायदा नाहीये. जे घडणार आहे त्याच्यावरती चर्चा केलेली बरी. पॉइंटला रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आतिशच्या बॅटमधून. एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 40 धावा 40 स्कोरबोर्ड. 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. त्या षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय. षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात 10. यतीन मडवी आपल्याला पाहायला मिळणार इथे गोलंदाजी मार्कवरती. चांगला बॉल इथे मात्र पाहायला घेत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद.
विघ्नेश ची चतुराई मात्र पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना फलंदाज आतिश बांबरे बॅक टू द गाठ. चला फलंदाज आपण तयार ठेवायचे आहेत. कृपया विनंती करेन कारण आज भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला इथून विनंती करू की ज्या पद्धतीनं आपण या स्पर्धेची मांडणी केली सर्वोत्कृष्ट खेळण्यासाठी मात्र आम्ही तत्पर आहोत. याचं उत्तम उदाहरण आमचे आयोजक गावदेवी 11 पेंटर टीम आणि त्याचबरोबर समाधान भोईर साहेबांनी दिले. 6 षटकांचे प्रत्येक सामने आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये 5 षटकांचे सामने तुम्हाला फायनल डे मध्ये पाहायला मिळतात. असं कमी क्रिकेट तुम्हाला मात्र रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आणि ते करून दाखवलंय. कौतुक करावं लागेल इथे. I11 च्या पद्धतीने मात्र चर्चा राहिली. या स्पर्धेची चर्चा होईल त्यापर्यंत आपण पाहिलं नवीन फलंदाज कौशल पाटील मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश पाटील चांगली मात्र इथून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करून दिली. गोलंदाजी मार्कवरती बराचसा रनअप. चांगली गोलंदाजीसाठी ओळखले जातात जरुरी ते. हा फटका मात्र इथून पाहायला गेला तर झेल होईल की लांब अंतर मिळालं. अंतर कापलंही लांब आणि लांब लचक. हा बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार. तर याचबरोबर आमचे महेश बुवा पाटील हे देखील इथे आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा येते त्यांच्या शुभहस्ते केली जाते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा येथे होते. दररोज मात्र न चुकता या स्पर्धेच्या माध्यमातून महाराजांची पूजा त्याचबरोबर गणपती बाप्पाचं नमन गावदेवी मातेला स्मरण करून या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय. ही विशेषतः या स्पर्धेची आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. चला छत्रपती शिवाजी महाराजांनाही ते मात्र पूजन केलं जातं. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतले जातात. आई गावदेवीचंही आशीर्वाद घेतले जातात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात तिथूनच झाली. 7व्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये मात्र आपण पदार्पण करत असताना मात्र पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र मांडलेली स्पर्धेचं उत्तम उदाहरण जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025. मोठी धडक आपल्याला पाहायला मिळते. मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते इथे. हो स्विंग आता मी इथे मात्र पाहायला मिळाला. ही काशियत आहे गोलंदाज बंटी ठाकूरची. याही गोलंदाजीची चर्चा सातत्याने मुरबी टीम मध्ये राहिली गेली. अनेक वेळा अनेक सामने याही गोलंदाजांनी मात्र आपल्या बाजूने वळवलंय. परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये कौशल पाटील गेलेत ना. कौशल पाटील गेलेत त्यांच्याकडे ताकद आहे. सातत्याने त्यांची फलंदाजी मात्र आपण भिवंडीमध्ये पाहिलं. हे नाव चर्चेत राहिले गेले. चांगला बॉल आणखी किती मात्र पाहायला मिळतोय. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळेल. खूप छान इथे मात्र आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी अपेक्षित असेल मुरबी टीमला. कारण आता धावपलकावरती धावा खर्च झाले आहेत. 47 धावा आतापर्यंत आल्यात. हा बॉल चांगला अगदी आपण पाहायला गेलं तर तोपा होता. तोप्याला कबूल केलंय फलंदाज कौशल पाटीलच्या बॅट मधून येतोय हा शानदार षटकार. बोला हॅलो. तर यानंतर वडू नवकर संघाने देखील रेडी राहायचं आहे. उज्ज्वल पाटील इथे आलेले आहेत. वडू नवकरची टीम इथे आलेली आहे. यातून जो संघ जिंकेल तो वडू नवकर संघाविरोधात खेळेल याची नोंद घ्या. चला चेंडू फेका. नवीन चेंडू द्या.
आपण चर्चा करत होतो कौशल पाटीलची. TDPL अर्थात ठाणा प्रीमियर लीग याही स्पर्धेमध्ये मात्र या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली आणि या बॉलवरती मात्र तडाखा पाहायला मिळाला. दमदार फटका इथे मात्र आपण पाहायला गेलं तर षटकाराच्या समर्पित इथे मात्र केलं गेलं आणि त्याच्यानंतर मात्र इथून 6 धावेने धावपलकावरती धावा मात्र येताना पाहायला मिळतात. ते 53 53 क्षेत्ररक्षक काय तिथे चतुराईने मात्र येताना पाहायला मिळाले. एक धाव मात्र कंप्लीट आणि एकच धाव येताना मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेने धावपलकावरती मात्र धावा 54 आपल्याला पाहायला मिळतात. इथे सकाळचा सत्र आहे, शांत क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही टीमकडनं मात्र आपण पाहायला गेलं तर अट्रॅक्टिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. कधी गोलंदाज तर कधी मात्र इथून फलंदाज आणि आपला मात्र बाहू स्पर्धना मात्र पाहायला मिळाले आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर दरम्यान स्थिर क्रिकेट दोन्ही टीमकडे मात्र हा क्रिकेट आपल्याला झुकताना पाहायला मिळतोय. असं म्हणता येणार नाही आहे की मॅच एका बाजूने वळली आहे, स्कोर जास्त आलाय, विकेट आलेले नाही आहेत. तर आमचे सन्माननीय पेंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व प्रकाश नेरुळकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रकाश निघूकर यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावरती. चांगला फटका ऑन साईडला आपण फक्त दिशा देताना मात्र पाहायला मिळाले. एकदा मात्र येताना पाहायला मिळेल. तिथे ज्यावेळी मोठे फटके येत नाही त्यावेळी मात्र तुम्ही चांगला क्रिकेट आपण पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाज खेळत असताना मात्र पाहायला मिळाले आणि त्यांच्या बातातील बॉल असेल त्यावेळी मात्र आपण पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी हे दोन्ही फलंदाज होताना मात्र पाहायला मिळाले. कुशल पाटीलच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. यतीन मडवी अजून मैदानामध्ये आहे. बंटी ठाकूर बॅटला ब्रेक जरूर झाला. डायरेक्ट हिट मात्र केला जाईल का? डायरेक्ट हिट केला होता जरूर तिथे आणि तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर विके आमचे प्रयत्न चांगला होता तिथे आणि तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर सिंगल मात्र चतुराईनं पूर्ण मात्र होताना पाहायला मिळाले. 56 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. धावसंख्या जी हवी आहे ती मात्र येताना पाहायला मिळाली. समवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न मात्र केला गेलाय. बंटी ठाकूर विरोधामध्ये आणखी एक चांगला येतो मात्र प्रयत्न चुकी झाली आहे. तोपर्यंत पाहायला गेला तर बॉल लॉंग स्टॉप रिटर्न मध्ये स्टॉप झालाय. सीमा पार वाईटचाही इशारा म्हणजे 4+1 5 धावा या बॉलवरती. तर याचबरोबर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालंय ते आमचे सन्माननीय पेंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व प्रकाश निघूकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज व्हाईट बॉल आला त्याच्यानंतर चौकारी मात्र पाहायला मिळाला. अगदी हा बॉल ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर वर्ल्ड टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळालं. बंटी ठाकूरकडनं मात्र चुकी झाली आणि त्याचा परिणाम 5 धावांमध्ये रूपांतरित झालं. फाईनमध्ये स्किवलिंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत येतात पाहायला गेलं तर तिथे ही चुकी मात्र होताना पाहायला मिळाली आणि बघता बघता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चुका क्षेत्ररक्षकांमध्ये होत असताना पाहायला मिळाल्या त्या धावांमध्ये रूपांतरित झाल्यात आणि या धावपलकावरती येताना पाहायला मिळतील त्या 65 धावा 65 षटक क्रमांक समाप्त झाला इथे. बंटी ठाकूरच्या स्वरूपामध्ये 4थं आणि 4 षटकानंतर 65 धावा. ड्रिंक ब्रेक चला लगेच मैदानामध्ये 12वा खेळाडू आपण जायचं आहे. सिक्स्टी 65 धावा धावपलकावरती ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 आयोजन आपण पाहता सर. फायनल डे मध्ये मात्र पदार्पण करत असताना आज चॅम्पियन होण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला मात्र मिळताना मात्र पाहायला मिळणार आहे. त्यामधील 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये पहिला सामना आपण सानवी इलेव्हन पडला आणि त्याच्या विरोधामध्ये पृथ्वी इलेव्हन जयहनुमान नेवाळीपाडा मात्र खेळताना पाहायला मिळालं. चला याचबरोबर आमचे युग आणि दुर्वा येथे आलेले आहे तर त्यांचं देखील स्वागत आहे.
काल राजवीर देखील आला होता, नितीन भोईर यांचे सुपुत्र. तर युग स्वागत आहे. वेलकम दुर्वा. अंतिम षटकाला सुरुवात सॅम ठाकूर इथे मात्र पाहायला मिळत आहेत. इथून घेऊन येत आहेत अंतिम षटकाला. ज्या प्रकारे सुरुवात झाली डॉट बॉलनं मात्र सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहेत. कारण 5 षटकांमध्ये खेळ आणि 5 षटकांमध्ये टार्गेट किती सेट केलं जाईल त्याची चर्चा तोपर्यंत पाहायला गेलं तर 4 षटकांमध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्या आहेत 65. या अंतिम 6 बॉल आणि अंतिम 6 बॉलवरती धावा येतील किती त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. सॅम ठाकूर समोर आहे. कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. झेल इथे मात्र घेतला जाईल का नाही, संधी नाही आहे. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड ऑफ कव्हर करत सीमा रेषा पार आले धावा 6 षटकार. ताकदवान आहे TDPL मध्ये याही नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. त्याची चर्चा आपण करत होतो. आपण पाहायला गेलं तर 11 बॉलमध्ये 27 धावांवरती यतीन मडवी खेळतोय. फलंदाज अतिश बाद झाले. त्यांनी मात्र पाहायला गेलं तर 20 धावांची त्यांची बहारदारी 9 बॉलमध्ये पाहायला मिळाली. त्याच्यानंतर कुशल पाटील हाही चांगला खेळ खेळताना पाहिलं. 4 बॉलमध्ये 14 धावांची खेळ त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. सगळ्याच फलंदाजांनी खूप छान पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर फलंदाजी केली आहे. आता एक सिंगल दिली, स्ट्राईक मात्र कन्वर्ट झाले. यतीन मडवीकडे मात्र आपल्याला स्ट्राईक पाहायला मिळणार आहे. एक धावेने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 72 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. येते सकाळचा सत्र उत्साही वातावरण, क्रिकेटमय वातावरण मैदानामध्ये निर्मिती जाताना पाहायला मिळतोय. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 तुम्ही पाहताय, न्याहाळताय, अनुभवताय. अफलातून क्रिकेटचं आयोजन मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आज एकापेक्षा एक चांगले खेळाडू त्याचबरोबर संघ आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळेल. भिवंडी मधून अगदी बराच प्रवास करत मात्र मैदानामध्ये जरूर उतरला. इथे आपण पाहायला गेलं तर त्याच्याबरोबर तेवढाच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जिवा 11 मुरबी टीम. हाय व्होल्टेज ड्रामा हॉट मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. इथे एकापेक्षा एक खेळाडू 72 खेळाडू तुम्हाला मात्र इथून खेळताना पाहायला मिळतील. इथे 72 खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सॅम ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. हाय पटका चांगला लांब निहारलाय, पारखलाय, ओळखलाय, पाठवून दिलंय लांब लचक. हा येतोय शानदार यतीन मडवीच्या बॅटमधून षटकार. भरपूर धावांचा गल्ला बनवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. फावड्याने मात्र धावा ओढल्या गेल्यात. धावफलकावरती धावा तब्बल इथे मात्र पाहायला मिळत आहेत त्या 78 धावा. अंतिम षटकाला सुरुवात झाली जरूर. अंतिम षटकातील अजूनपर्यंत बॉल शिल्लक असणार आहे ते 1 आणि या एका बॉलवरती टार्गेट सेट करणारा मात्र धावा येतील की विकेट येईल. डॉट बॉल. एक सिंगल तर मात्र चतुराईनं पूर्ण केली. दुसऱ्या धावेची मागणी मात्र जरूर केली गेली. अडवला बॉल फेकी केले गेले तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. तिथे यतीन थोडेसे मात्र पुढे गेले आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावेने मात्र टार्गेट सेट झालंय. 80 धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्या जातात आणि 81 धावांची गरज इथून असणार आहे 5 षटकांमध्ये टीम जिवा 11 मुरबी टीमला. हॅलो. तर यानंतर सामना असेल तो वडू नवघर आणि यातून जो जिंकेल त्यांच्या विरोधात. आणि त्यानंतर मात्र लढत असेल पेंदर आणि ओवे. जिवा 11 स्टार ओवे आणि जिवा 11 गावदेवी पेंदर. आणि आज जिवा 11 मुरबी जिवाच्या नावाने चिमुकलेच्या नावाने सर्व संघ आज इथे खेळताना दिसत आहेत. तर नक्कीच वडू नवघर टीम देखील सज्ज आहे. उज्ज्वल या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर सेकंड सत्र इथे सुरू होतोय. सेकंड सत्राला सुरुवात केली जाते. ऐकूया आवाज एक दमदार रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे.
नक्कीच इथे पाहतो आपण प्रवीण एका बाजूला जीवाच्या नावाने हे सर्व आज खेळताना दिसतात. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर जीवा 11 मुरबी, त्याचबरोबर जीवा 11 शेलू माता वल, आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर जीवा 11 स्टार ओवे, जीवा 11 गावदेवी पेंदर, असे संघ मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये क्वालिफाय मॅचेस खेळताना आपल्याला दिसतात. एक अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न आज पाहायला मिळतात या संघाच्या माध्यमातून. यस डेफिनेटली सर, सभी टीमों ने जानदार परफॉर्मेंस दिया और चलेंगे मैच की तरफ, जहां पर दो टीमों के बीच में यहां पर लड़ाई नजर आएगी. जीवा 11 गावदेवी, माफ कीजिएगा, जीवा 11 मुरबी विपक्ष जीवा 11 जय शेलू माता वल. दो टीमों के बीच में ये रन मैच भी चलता हुआ, रन संग्राम चलता हुआ, जहां पर पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 80 रन बना, 81 रनों का टारगेट. संदीप पाटिल सर, वर्ल्ड टीम 80 रन बना सकती है तो मुरबी टीम क्यों नहीं बना सकती? क्योंकि इसी मैदान के ऊपर वर्ल्ड टीम ने 90 रनों का भी आंकड़ा चेस किया है और मुरबी ने भी 5 ओवर में 74 रन चेस किए. मजा आएगा दो टीमों के बीच में. 5 ओवर में 5 बॉलर का यहां पर इस्तेमाल किया जा रहा है और ऐसे हालातों में आप देख सकते हैं सुबह के सत्र में टॉस जीतकर कप्तान जीवा 11 मुरबी के ओमकार ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया. और गेंदबाजी की बात करेंगे, संकेत ने पहला ओवर 14 रन दिए, दूसरे ओवर में प्रतीक पाटिल ने 16 दिए, तीसरे ओवर में विघ्नेश को प्राचरण किया, उसने दिए 16 और बंटी ठाकुर 19 रन और अंतिम ओवर में सैम ठाकुर के 15. यानी कि सभी के सभी गेंदबाजों को काफी सारी मार मिली है. और यहां पर आप देख सकते हैं उस लक्ष्य का पीछा करने के लिए दो आरंभिक बल्लेबाज, जिस तरीके से किसी युद्ध के लिए बड़े पैमाने के साथ दो सेनापति तलवार लेकर युद्ध के लिए जाते रणांगन में, वैसे क्रिकेट के कुरुक्षेत्र में ये दो बल्लेबाज अपना बल्ला लेकर जय शेलू माता 11 वल के खिलाफ अपना बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाने के लिए बल्ला लेकर मैदान के अंदर ओमकार और साथी बल्लेबाज विकी. आइए ओमकार शेट्टी वाकलन, इनका आगमन हो चुका है. द वॉइस ऑफ वाकलन, ओमकार आइए, स्वागत है. क्या बात है यार, आज तो धमाका ही है. बहुत दिनों के बाद प्रवीण जी, जिनका और नक्कीच आणि समाधान याने सांगितलं होतं की शब्दाला किंमत आहे. आणि नक्कीच ओमकार, स्वागत आहे तुमचं, वेलकम. क्या बात है ओमकार, स्वागत है आपका. बिल्कुल यहाँ पर जिस तरीके से समाधान ने कहा था ओमकार आएगी जरूर और निश्चित तौर पर ओमकार आपका स्वागत करेंगे. और चलेंगे मैदान की तरफ, जहां पर पावर प्ले की पहली गेंद लेकर गेंदबाज आतिश भामरे बॉलिंग मार पर और उनका सामना करेंगे स्ट्राइकर बल्लेबाज ओमकार. ये जोड़ी है मुरबी की, ये एक बार जम जाए तो फिर रोकना भी मुश्किल होता है इन बल्लेबाजों को. आप देखेंगे फिलहाल अपनी टीम के लिए कैसा प्रदर्शन करना चाहेंगे. 81 रनों का टारगेट, यानी कि लगभग देखा जाएगा तो प्रति ओवर 16 रन चाहिए. पहले 2 ओवर में अगर 40 बनाती है टीम जीवा 11 मुरबी तो शायद कहीं ना कहीं ये बड़ा टारगेट उनके लिए थोड़ा सा आसान नजर आएगा. तो पहली गेंद लेकर गेंदबाज आतिश भामरे और उनके सामने होंगे मिस्टर 360 डिग्री ओमकार. पहली गेंद खेलने के लिए तैयार. पहली गेंद के ऊपर अपना फेवरेट स्ट्रोक लगाते हुए कुशल के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार. पारी की शुरुआत दमदार, ओमकार की जय जयकार, सिक्सर. क्या बेहतरीन यहां पर छक्का में देखने को मिला और इसी 6 रनों की मदद से पारी की शुरुआत दमदार 6 के साथ ओमकार ने आगाज किया है. कि जानते हैं वलमाता शेलू माता वर्ल्ड टीम की ताकत है उनकी गेंदबाजी, लेकिन इस बार इसी गेंदबाजी के खिलाफ आक्रमण रूप धारण करते हुए इस बार कैप ढूंढने का प्रयास. अच्छी फील्डिंग शॉट एक्स्ट्रा कवर में, ओ डायरेक्ट हिट होता तो मामला जरूर बन सकता था, लेकिन कलेक्टिंग खराब हुई वहां पर गेंदबाज आतिश भामरे की ओर से. तब तक रन पूरा हुआ इसी 1 रनों के साथ. बल्लेबाज छोर बदलते हुए अब स्ट्राइकर एंड पर बैटर आते हुए विकी पाटिल. सुनील पाटिल सर हमारे अंपायर उनके सुपुत्र है और भजन सम्राट अशोक बुआ पाटिल इनके सुपुत्र. ओमकार नाउ स्ट्राइक एंड पर. कल ही मेरे ख्याल से विकी ने सीरीज लिए किंजल ट्रॉफी में, लेकिन आखिरी क्षणों में मुरबी टीम के खिलाफ थोड़ी सी मुश्किलें उन्हें पैदा हुई. बढ़िया क्रिकेट हमें देखने को मिला मुरबी टीम के खिलाड़ियों की ओर से, लेकिन आज जीवा 11 के नाम से खेल रही है जीवा गावदेवी चैंपियंस ट्रॉफी पेंदर का ये शानदार आयोजन आपके सामने नजर आता हुआ. फिलहाल 7 बने स्कोर कार्ड के ऊपर.
लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन, इसके वजह से थोड़ा सा फील्डिंग में चेंजेस। लंबे कद के खिलाड़ी कुशल यहाँ पर दौड़ते हुए कौशल, जहां पर स्क्वायर लेग मिड विकेट के बीच में करीब वहां पर उनकी फील्डिंग की पोजीशन। जानते हैं कि ऑन साइड में खेलना ज्यादा पसंद करते हैं और फेवरेट स्ट्रोक है इनका स्लॉग स्वीप। लेकिन इस बार देखेंगे फील्डर रखे गए उनके लिए किस तरीके से रणनीति करेंगे यहाँ पर आतिश बामरे, जो उन्होंने फील्ड की रचना की है। फुल टॉस बॉल, कैसी भी फील्डिंग लगाई है, अगर ये बल्ले के रडार में गेंद लेते हैं तो फिर डेफिनेटली बड़े स्ट्रोक है इनके बल्ले से। और विकी ने जो शुरुआत दिलाई है, जो ओमकार ने दी थी, गेंद सीमा पार 6 रन। डीजे बिल्कुल यहाँ पर 13 बने पहले 3 गेंदों के ऊपर दमदार शुरुआत देना चाहते हैं दोनों भी बल्लेबाज। और इस बार भी अपील हुई थी लेग बिफोर द विकेट की, लेकिन चलिए नॉट आउट का इशारा अंपायर का, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति है। ये आप यहाँ पर इस तरीके की गेंदें फेंकना बहुत जरूरी होगा। और जिस तरीके से दोनों भी बल्लेबाजों ने 600 के स्ट्राइक रेट से अपने पारी की शुरुआत की है, फिलहाल 13 बने प्रति ओवर 16 का कम से कम रन रेट चाहिए, तभी तो ये मैच बनेगा। चलो टूट पड़े ऐसे रन में ना मृत्यु का हो भय मन में, जीतो तो अर्जुन कहलाओगे और निश्चित तौर पर हारे तो अभिमन्यु सा जीवन जरूर कहलाओगे। राइट आर्म राउंड द विकेट से तैयार, ऑन साइड में मोड़ने का प्रयास, फील्डर रखा गया वहां पर, कौशल गेंद की तरफ आएंगे, उठाएंगे सब, 1 रन वहां पर मिलेगा और 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ फिलहाल 14 रन। आखिरी 1 गेंद इस पावर पे की बची हुई है, 5 ओवर में 5 बॉलर। और ऐसे हालातों में आप देख सकते हैं दोस्तों कि जहां पर सेकंड इनिंग्स पे बॉलिंग करने वाली टीम को कभी कभी दिक्कतें होती है, क्योंकि एक पार्ट टाइम बॉलर आपको यूज करना पड़ेगा। आजकल का क्रिकेट सिर्फ 4 बॉलरों का खेला जाता है 5 ओवरों में, लेकिन यहाँ पर आपको 5 ओवर में 5 बॉलर का इस्तेमाल करना है। तो प्रैक्टिस के दौरान एक बॉलर को आप तैयार कीजिए, क्योंकि आने वाले फ्यूचर में ऐसे बहुत सारे टूर्नामेंट है जहां पर आपको 5 ओवर में 5 बॉलर नजर आएंगे। यही से अगर आपको नियम की शुरुआत अगर पालन करेंगे ना, तो आने वाले फ्यूचर में आपके पास अच्छे बॉलर भी रहेंगे। एक टीम में कई खिलाड़ी आता नहीं, मुझे टाइम हो रहा है, मैं नहीं आऊंगा, तो उसकी जॉब की वजह से अगर दिक्कतें बनती है तो फिर मेरे ख्याल से आप वो दिक्कतें दूर भी कर सकते हैं। तो अंतिम गेंद के ऊपर जहां बल्ले पर लगी थी शायद ओवर की समाप्ति, और इसी के साथ पहले पावर पे का खेल समाप्त होने के बाद जीवा 11 मुरबी टीम का स्कोर है बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 15। टीजे 24 गेंदों में 66 रनों की आवश्यकता है। ठीक ये मैच हम देख सकते हैं, पडले को यही जरूरत थी सर। तर याचबरोबर आमचे मुरबी गावचे मिथुन पाटील, मंगेश पाटील इथे आलेले आहेत, तर या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। गणेश पाटील देखील असतील, आमचे अरुण पाटील, सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मुरबी म्हटलं तर मुरबीला नेहमीच सपोर्ट करण्यासाठी बऱ्याच मैदानामध्ये ते जात असतात आमचे भालचंद दादा पाटील डोंबिवली मुरबी, यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे। तो चलिए अब मैदान की तरफ दोस्तों दिल थाम कर मैच का आनंद लीजिए। कप्तान वर्सेस कप्तान, अब जय शेलुमाता 11 वर्ल्ड टीम के कप्तान, और एक तरफ आप देख सकते हैं जहां पर सवाल है जीवा 11 मुरबी टीम के कप्तान। बड़े मैच के 2 बड़े खिलाड़ी, जिंदगी में आपको एक्सपर्ट नहीं बना सकता कोई, क्योंकि प्रैक्टिस की आपको एक्सपर्ट बना सकती है। क्या यहां पर 24 गेंदों में 66 की जरूरत है? 11 छक्के मारने, बोलना आसान है लेकिन मारना बहुत कठिन है। देखेंगे जब तक ओमकार का बल्ला मैदान के अंदर चल रही है, जोड़ी जच रही है, तब तक यहां पर इस मैच का कोई भी भविष्यवाणी करना गलत बात है। बड़े मैच के 2 बड़े खिलाड़ी, ओ पहली गेंद के ऊपर विकेट का चांस था, क्या कर दिया मेरे भाई। नाराज है वहां पर कौशल अपने खिलाड़ियों के से, क्योंकि जिन्होंने ये कैच छोड़ा है, कैच छोड़ा है, ये मैच छोड़ा है, आने वाला समय बता पाएगा, लेकिन ये कैच पकड़ना चाहिए था। अवे फ्रॉम द बॉडी स्लोवर वन डिलीवरी थी यहां पर, जहां पर अपर कट मारना चाहते थे पॉइंट के ऊपर से, छेड़छाड़ करने का प्रयास था यहां पर। अवे फ्रॉम द बॉडी शरीर से थोड़ा सा दूर रखा था, चाहता उन्होंने कि डीप पॉइंट से ऊपर बड़ा छक्का मारू, लेकिन छेड़खान करने के प्रयास में मैं कहूंगा किस्मत ने साथ दिया है। 16 बने स्कोर कार्ड के ऊपर, आप जीतने के लिए 23 गेंदे और 65 रनों की फिलहाल अभी भी जरूरत है। मैच काफी तगड़ा है। जिस डिप्रेशन से अमीर आदमी आत्महत्या कर लेता है ना, उतने डिप्रेशन से मिडिल क्लास आदमी रोज अपने
सर पर लेता है क्योंकि उसे लड़ना आता है, उसे मरना नहीं। और यहां पर देखेंगे लड़ना इस मैदान के अंदर। डॉट बॉल की समाप्ति। मुरबी टीम का अगर विचार करेंगे तो बैटिंग लाइनअप काफी तगड़ा है उनके पास। फिलहाल दो खिलाड़ियों के बीच में अब तक ये 16 रनों की साझेदारी, 22 गेंदें 65 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। कुशल का ये ओवर जय शेलू माता 11 वर्ल्ड टीम के लिए काफी महत्वपूर्ण होगा। अगर इनके इस पावर पे के ओवर में रन कम आते हैं तो फिर मुरबी टीम को लेने के देने पड़ सकते हैं। आज ही मैन ऑफ द टूर्नामेंट का यहाँ पर हमें अवार्ड देखने को मिलेगा। बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, सभी अवार्ड हमें देखने को मिलेंगे। और चॉप करने का प्रयास, शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी मौजूद और आखिरकार विक्की पाटिल लौटेंगे मैदान से बाहर। देखिए यहां पर संदीप जी पाटिल सर, क्योंकि 2013 से इसी मैदान से नियम चालू हो चुके हैं, कंपलसरी चेसिंग, और आज तक ये नियमों का पालन पूरे रायगढ़ में किया जाता है। और क्या बेहतरीन यहां पर टूर्नामेंट का आयोजन। और ये हमारे प्रवीण भाई आ चुके हैं, उनके समेत आप देख सकते हैं उनके दोस्त आपका भी स्वागत करेंगे। आज मेगा फाइनल है, सुपर संडे, और सुपर संडे में कई सारे दर्शक छुट्टियों का मन मुराद आनंद लेते हैं। और छुट्टी के दिन में जीवा 11 गांवदेवी क्रीड़ांगन पेंदर के मैदान के ऊपर क्रिकेट का आनंद लेने के लिए जरूर आएंगे। जितना खुद पर विश्वास करोगे उतना ही आगे जाओगे। आप यहाँ पर ओमकार के ऊपर जो दारोमदार है वो पूरी करनी होगी। सर्वेश ठाकुर एक बेहतरीन बल्लेबाज, जिन्होंने पेंदर की माफ कीजिएगा टेम्बोडे के नाइट टूर्नामेंट में क्या वजनदार परफॉर्मेंस दिया, लेकिन यहां पर जरूरत है उनके बल्लेबाजी की, क्योंकि रन चाहिए 21 गेंदों में 65 की जरूरत। आते ही यहां पर पैरों का निशाना साधा गेंदबाज कौशल्य ने, तब तक वहां पर 1 रन लेग बाय के तौर पर सिंगल मिलेगा। सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। कौशल्य पाटिल का ये ओवर मेरे ख्याल से थोड़ा सा संभल कर खेल रहे हैं। जानते ये ओवर अगर निकाला जाए किसी भी तरह से और विकेट सुरक्षित रहेंगे तो आने वाले 18 गेंदों में रन बनाने की कोशिश क्षमता भी है मुरबी टीम में। लेकिन देखेंगे इन 2 गेंदों का बची हुई सामना कैसे करेंगे। कप्तान के पास कप्तान है, दोनों बड़े खिलाड़ी। कैच इट की मांग है, इंतजार किया, इंतजार के घड़ी में यहां पर बस निकल गई है सीधा लॉन्ग स्टॉप में, नॉन स्टॉप 4 रन। एक और मौका ओमकार पाटिल को। पाहते खरा सलाम वाघाला दिबा पाटील साहेबांना। कित्येक वेळा आमदार, कित्येक वेळा खासदार असताना देखील संपूर्ण आयुष्य ज्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलं ते तुम्हा सर्वांचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, अर्थातच अग्रहृदय सम्राट लोकनेते दिबा पाटिल साहेबांचा संगीत अपन ऐकलात। जब किसी विदेशी देशों के नेता, बड़े नेता जब एयरपोर्ट पर उतरेंगे उनके कानों पर आवाज सुनाई देगी, वेलकम टू दिबा पाटिल साहब इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई, तो हमारा आगरी समाज का गौरव कितना होगा ये सोचिए। और निश्चित तौर पर दिबा पाटिल साहब इनके नाम का एयरपोर्ट इंटरनेशनल नवी मुंबई एयरपोर्ट आप देख सकते हैं। और ये संगीत डीजे जी तो आपका स्वागत करेंगे। बोलो तैयार, तो हल्के हाथों से खेला। चाहते यहाँ पर सिंगल लेना है। कुशल के ओवर में थोड़ी सा सावध पवित्रा लेते हुए ओवर की यहाँ पर लगभग समाप्ति हो चुकी है, यानी कि 2 ओवर के समाप्ति के बाद प्रति ओवर चाहिए थे 16 रन रेट है इस वक्त 11 का 22 बने। अब 18 गेंदों में 59 की आवश्यकता। पाहते आखरी आमचा लय चिगरी, जर मैत्री केली तर जीवाला जीव, आणि मैत्रीत जर गद्दारी केली तर मग आम्ही तुम्हाला नक्कीच दणका देखील देऊ। हे संगीत डीजे जितूच्या माध्यमातून आपण ऐकताय। बघा या स्पर्धेमध्ये एकूण 48 संघ खेळले आणि समाधान मानतात आय थिंक अजून 16 संघ वेटिंगवर होते भरपूर संघांनी या स्पर्धेमध्ये, कारण पेंदरची जेव्हा जाहिरात पडते तर काही संघांना मात्र कॉल करायची गरज लागत नाही, आपने आप एंट्री फॉर्म समाधानला कॉल असतो आणि सातत्याने जवळजवळ ऑलमोस्ट 32 संघ तर असेच रेडी होतात। आणि या स्पर्धेमध्ये अजूनही 16 संघ तुम्ही वेटिंगवर पाहताय। आयुष्याच्या पुढच्या पानांचा आनंद तेव्हाच घेता येईल जेव्हा तुम्ही मागची पानं वाचायचं बंद कराल। अब यहाँ पर जो पिछला कुछ घटा है उसे छोड़कर आगे जाना पड़ेगा जीवा 11 मुरबी टीम को, क्योंकि 18 गेंदों में चाहिए 59 रनों की आवश्यकता है। दीपेश चौहान बॉलिंग मार्ग पर आते हुए यंगस्टर खिलाड़ी है, सामने ओमकार है,
आप यहाँ पर बल्ला शांत रखेंगे तो फिर यहाँ पर मुरबी टीम थोड़ी सी संकट में फंस सकती है। आप यहाँ पर देखेंगे हारना मंजूर है पर खेल तो बड़ा ही खेलना पड़ेगा, लेकिन क्या वो खेल बड़ा खेल पाएंगे बल्लेबाज ओमकार साथ ही बल्लेबाज सर्वेश, जिस ओमकार को 2 जीवनदान मिले हैं। दीपेश अब बॉलिंग मार पर आते हुए कौशल की गेंदबाजी क्या बढ़िया नजर आई है, सिर्फ रन दिए उन्होंने 6, वो बाउंड्री मिली थे, वो फील्डिंग खराब हुई। इस एक ही ओवर में 2 जीवनदान मिले ओमकार को, यानी कि जय शेलुमाता 11 वर्ल्ड टीम के गेंदबाज कौशल की कितनी सटीक गेंदबाजी हमें देखने को मिली है। अब परिवर्तन हो चुका है बॉलिंग में, यंगस्टर गेंदबाज दीपेश के ऊपर क्या जीवनदान मिलने के बाद बल्लेबाज ओमकार टूट पड़ेंगे, क्योंकि इसमें से जो जीतेगा वो खेलेगा वडुनगर, टीम वडुनगर के खिलाफ। फील्डिंग में परिवर्तन, डीप पॉइंट एक तैनात है, लॉन्ग ऑफ है, स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन। ये 3 खिलाड़ी ऑन साइड में, 18 में चाहिए 59। पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट से आए, फुल टॉस पे की ऑप्शन से काफी बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। 1 विकेट के नुकसान के ऊपर 23 रन जीतने के लिए अभी भी बात करेंगे। 18 गेंदें और 58 रनों की यहां से आवश्यकता है। जलाओ वो समाज जो आंधी ना बुझा सके और बने वो चेहरा जिसे कोई मिटा ना सके। तो ओमकार के आज कई सारे फैन फॉलोवर्स, देवेश के पिताश्री का दुखद निधन हुआ दोस्तों, उनको भी भावपूर्ण श्रद्धांजलि। जो ओमकार का बहुत बड़ा फैन माना जाता है, एक हमारे मोटा गांव के, जिन्होंने हमेशा ओमकार का टैटू बनाया। रन लीजिए, पीछे क्या देख रहे हैं, यहां पर 2 बन सकते थे, किसकी तलाश में आप? सिंगल, क्या ये चांस था? आई थिंक रिव्यू लेना चाहते वाइट के लिए, बैटिंग टीम का ये रिव्यू है। चलिए देखेंगे यहां पर, आइए थर्ड अंपायर, आइए समाधान, सुजीत भाई आइए चेक कीजिए। जी भाई 11 पेंदर दोस्तों थोड़ा सा बैड पैच में चल रही थी, पहले नंबर का गेंदबाज 20-20 25-25 दे रहा था, फिर समाधान ने कमान संभाली, पावर प्ले की और उसके बाद लगातार 7 बार खिताब उनके नाम पर। यह होता है कमबैक। तो फेयर डिलीवरी, अंपायर का इशारा, यहां पर थर्ड अंपायर का इशारा था हुआ फेयर डिलीवरी। रिव्यू अब यहां पर समाप्त हो चुका है। DRS डिसीजन रिव्यू सिस्टम जो है आपकी समाप्त हो चुकी है। 1 रन मिलेगा, इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 24-24 बने। जीतने के लिए अब 17 गेंदों में चाहिए 57 रनों की अभी भी आवश्यकता है। सिर्फ चाहने से कुछ नहीं होता, भूख होनी चाहिए किसी चीज को पाने के लिए। रनों की भूख जरूर है, लेकिन जय शेलुमाता 11 वर्ल्ड टीम के गेंदबाज वो भूख पूरी नहीं कर पा रहे। क्या सर्वेश ओमकार का दबाव कम करना चाहेंगे, जिसने काफी कमाल का इतिहास रचा है पिछले कुछ सालों में? तो पल्ला तेज घुमा रहे, लेकिन स्विंग कितनी बढ़िया नजर आ रही है गेंदबाज की। छोटा जरूर है, लेकिन कला है बहुत है इस गेंदबाज में। पल्ला चोर से घुमाया था, लेकिन परफेक्ट रडार में अगर ये गेंद आती, एक्चुअली रिप्ले भी आपने देखा कितनी खूबसूरत अंदाज से गेंद को यहां पर उन्होंने घुमाया और वहां पर बीट करते हुए बल्लेबाज सर्वेश को। अब इस बार हवा में खेला हुआ स्ट्रोक फील्डर है वहां पर मौजूद, स्क्वायर लेग में पाए गए बाउंड्री लाइन के नजदीक, और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। दूसरा झटका जीवा 11 मुरबी टीम को। तर कोपरे गावचे आकाश ठाकूर यांचं इथे आगमन होत आहे, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। तो नए बल्लेबाज देख सकते हैं मैदान के अंदर, शुभम ठाकुर एक और विस्फोटक बल्लेबाज। इस वक्त टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 24 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 15 गेंदों में 57 रनों की आवश्यकता। 3 गेंदों के ऊपर 2 छक्के आएंगे तो फिर दबाव कम हो सकता है, 3 आएंगे तो और दबाव कम हो सकता है। लेकिन इस बार जीवा 11 मुरबी टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा? हार्ड हिटर बल्लेबाज परेश शायद टीम में मौजूद नहीं है, और लेकिन फिर भी बैटिंग लाइनअप है उनके पास तगड़ी। जब तक ओमकार है मैदान में तब तक मैच जीवा 11 मुरबी टीम के लिए भी काफी जिंदा है। बढ़िया वापसी होती हुई गेंदबाज दीपेश चौहान की ओर से। अपील की गई थी वहां पर विकेट कीपर के द्वारा, लेकिन वो पहले रिस्पांस बॉलर का भी देना चाहिए, लेकिन आपने जो रिस्पांस दी थी लेकिन बॉलर ने शायद वो उत्साह नहीं दिखाया, तो शायद ये डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। मुकाबला थोड़ा सा दूर जाता हुआ यहां पर जीवा 11 मुरबी से
क्योंकि रनों की तलाश है उन्हें, लेकिन वो तलाश पूरी नहीं हो पा रही है। शॉर्ट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को थोड़ा सा हटाते हुए फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन। अंतिम गेंदें बची है 14 और 14 में चाहिए 57 रनों की आवश्यकता। और लीडिंग एज लगा है, फील्डर मौजूद है वहां पर, कोई चूक नहीं। एक और विकेट, शुभम ठाकुर मैदान से बाहर। बिल्कुल यहां पर अंपायर का इशारा है, बल्लेबाज होंगे आउट, विकेट जाएंगे मैदान से बाहर। कैच कैच आउट है, आउट है ना भाई थर्ड अंपायर। चला अंपायरशी वादावाद करू नये. ग्लव्सला बॉल लागला, थर्ड अंपायर डिसिजन। तुम्हाला इथे लागले ग्लव्सला। चला अंपायरचा डिसिजन इकडनं आलेला आहे. जो डिसिजन थर्ड अंपायर देईल तो डिसिजन, कारण इथे पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन आहे, याची नोंद घ्या आपण. टीम वन चलिए बिल्कुल कैच आउट का यहाँ पर तीसरे अंपायर का निर्णय बिल्कुल यहाँ पर आता हुआ, तो देख सकते हैं यहाँ पर विकेट नंबर तीसरा मैदान से बाहर। गेंदे बची है 13 और चाहिए 57 रनों की मैच यहाँ पर आवश्यकता। बहुत दूर जा रहा है ये लक्ष्य। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर बंटी, इसमें से जो जीतेगा वो खेलेगा वडुनगर टीम के खिलाफ। लेकिन क्या बढ़िया गेंदबाजी की है दीपेश चौहान ने, उससे बेहतर कौशल ने भी क्या लाजवाब गेंदबाजी की। आतिश बामरे को मार जरूर मिली थी, लेकिन उसके बाद आप देख सकते हैं क्या लाजवाब दोनों गेंदबाजों की ओर से कमबैक। बंटी मैदान के अंदर जो हमेशा चौके छक्कों की डील करता है, यहां से एक छक्का आएगा, दबाव थोड़ा सा कम होगा, लेकिन बहुत बड़ी कठिनाइयां इस वक्त जीवा 11 मुरबी के सामने। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, क्या बढ़िया बॉलिंग हो चुकी है। बॉलिंग पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां इस गेंदबाज के लिए। केवल रन दिए इस ओवर में मात्र सिर्फ और सिर्फ 2, और बहुत बड़ी सफलता उनके 2 हाथ में लगी है। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 24 रन 12 गेंदे 57 रनों की जरूरत। बॉलिंग की है जय सेलुमाता 11 वर्ल्ड टीम के गेंदबाजों ने। हॅलो प्रवीण, सुपर 3च्या ज्या मॅच आहेत बघा, त्याच्यामध्ये जे 3 संघ सुपर 3 ला येतील त्यांचा बॉल्ड आउट होईल, याची नोंद घ्या. चिठ्ठी नाहीये, तिकाडमध्ये बॉल्ड आउट केला जाईल. ही एक वेगळी संकल्पना आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तो चलिए बिल्कुल सालसा मिनट 100 में अपना काम फिट। अब यहां पर क्या इस मैदान के अंदर बल्लेबाज ओमकार, जिसे 2 जीवनदान मिले, 2 कैचेस ओमकार के छूटे। हर्षद पाटिल बॉलिंग मार पर आते हुए सामने बल्लेबाज ओमकार 2 जीवनदान के आधार पर इस वक्त बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए पहली गेंद लेकर, पहली गेंद इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से पावर हिटिंग स्ट्रोक, सीमा रेखा पार 6 रन। वेरी मच डीजे, बेहतरीन छक्का सामने की तरफ दी थी गेंद को, और क्या बेहतरीन छक्का दागा ओमकार ने। इस बार पैरों पर डालने का इरादा था, फील्डर वहां पर मौजूद है,
कौशल गेंद को उठाए फील्ड करे, तब तक एक ही रन वहां पर मिलेगा और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 31। 31 रनों के ऊपर जीतने के लिए 10 गेंदें और 10 गेंदों में चाहिए 50 रनों की आवश्यकता। जब तक विपरीत परिस्थितियों से लड़ोगे नहीं तब तक वो तुम्हारे ऊपर हावी होती जरूर रहेगी। और यहां से इस विपरीत परिस्थिति में जीवा 11 मुरबी टीम लड़ रही है वल टीम के खिलाफ और बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था। विकेट कीपर के द्वारा एफर्ट अच्छा था, लेकिन विकेट कीपर के पीछे जो खिलाड़ी तैनात थे उनके द्वारा भी बढ़िया फील्डिंग नजर आई। उससे पहले अगर वो फील्डिंग अच्छी करते, ओमकार का कैच लेते तो ये नौबत आपके ऊपर नहीं आती। लेकिन चलिए इस बार गलती नहीं है उनके ओर से, बाउंड्री को जरूर रोका। आतिश विजय भामरे साहब, उनके द्वारा इस टीम को बिल्कुल जर्सी प्रदान की गई है, उनका भी स्वागत करेंगे। और वो टीम में भी मौजूद आ रहे और इस बार ओमकार अपने बल्लेबाजी का प्रदर्शन दे रहे। सीधा गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से जा रही है, मच नीडेड इंपॉर्टेंट छक्का 6 रन। क्या बात है भगवा, बहुत ने कहता भगवा मिट गया, लेकिन तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। और लहरता हुआ भगवा, ये हमारे हिंदुत्व की शान है। और बिल्कुल यहाँ पर भगवे का संगीत डीजे के ओर से। तो थोड़ा सा पैर स्लिप हुआ था, स्लिप किया इस गेंद को स्क्वायर की तरफ, खिलाड़ी मौजूद है। गुड फील्डिंग, 1 रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर 39 रन। 7 गेंदों में चाहिए 7 छक्के, 7 गेंदे 7 छक्के, बहुत कठिन है। ये छक्का भी आएगा तो फिर 6 में 6 छक्के मारने पड़ेंगे। लेकिन देखेंगे जारी रहेगा कि ये मैच, क्या इसी गेंद के साथ ये मैच मुरबी टीम के लिए फिनिश हो जाएगा या छक्का आने के बाद फिर बरकरार रहेंगे। तो फुल टॉस बॉल, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। अब 6 गेंदों में चाहिए 42 रनों की जरूरत। देखेंगे अगर गलतियां पर गलतियां करते हैं गेंदबाज तो फिर मैच पलट सकता है। ओमकार मैदान के अंदर जिंदा है लेकिन बहुत कठिन है। बॉलिंग मार पर प्रसाद मात्रे तैयार होंगे लास्ट ओवर में। प्रशांत लास्ट ओवर में गेंदबाजी करेंगे, क्या लास्ट ओवर में देखने को मिलेगा ब्लास्ट? तो इस बार चलिए डॉट बॉल की समाप्ति। स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान के सर्वे सर्वा, जिनके हम बड़ी टूर्नामेंट देखते हैं दोस्तों, मलंगगढ़ की सबसे ताकतवर टीम हमारे हितेंद्र भाई मड़वी, इनके ओर से जय शेलू माता 11 वर्ल्ड टीम को शुभकामना आती हुई, क्योंकि उनकी टूर्नामेंट में ये टीम हमेशा पार्टिसिपेट होती है। लेकिन ट्रेडमार्क शॉट है ओमकार का, ओमकार के बल्ले से निकला हुआ ये चौथा छक्का। छह गेंदों में चाहिए थे 42 रन, अब 4 गेंदों में जीतने के लिए चाहिए लगभग 36 रनों की आवश्यकता। एफर्ट लाजवाब है ओमकार का, आखिरी सांस तक लड़ रहे। अब तक 13 गेंदों में 35 रनों की शानदार उनकी यह पारी। ओवर ट्रैकर बॉल तेज डाली थी इस बार और निश्चित तौर पर बीट किया बल्लेबाज ओमकार को। डॉट बॉल की समाप्ति। 3 गेंदों में अगर 3 छक्के आते तो ओमकार का अर्धशतक जरूर पूरा हो सकता है, क्योंकि 14 गेंदों में 35 रनों की ये नाबाद पारी अब तक उनकी नजर आती हुई। एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी था, 38 सर्कल शॉट एक्स्ट्रा कवर में बिल्कुल लाने का प्रयास करते हुए बढ़िया कमबैक गेंदबाज प्रशांत म्हात्रे की ओर से राइट आर्म राउंड द विकेट से। स्लोवर वन गेंद है ये, फील्डर कौशल उनके पहुंच में नहीं है गेंद, सीमा रेखा पार, 4 रन।
तो चलिए इसी 4 की मदद से ओमकार व्यक्तिगत पहुंचे 39 के ऊपर और 49 के ऊपर ये 3 विकेटें गवा चुकी है। 2 गेंदों में चाहिए 32। यहां पर ओमकार कम से कम 60 अगर होते ना तो 60 का आंकड़ा जरूर छू सकती थी मुरबी टीम, लेकिन बहुत बड़ा लक्ष्य रहा। 81 रनों का हर गेंदबाज ने मार खाई है। 15 से अधिक रन हर बॉलर ने खर्च किए, जिसके चलते ये उनके लिए दिक्कतें पैदा हुई है। इस बार मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, कौशल उठाएंगे गेंद को फील्ड करें, तब तक वहां पर 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से 50 यहां पर पूरे हो चुके हैं। 1 गेंद का खेल बचा हुआ है, मैच में केवल औपचारिकता ही बची हुई है। अब यहां पर देखेंगे बहुत लंबे मार्जिन से हार के कगार पर टीम जीवा 11 मुरबी यहां पर नजर आ रही है। लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, लास्ट बॉल ऑफ दिस मैच, आखिरी गेंद के ऊपर मिलेगी बाउंड्री, लेकिन मैच मुरबी टीम ने यह गवाया। लगभग 26 रन से यह मैच हारी है और ये मैच जीता जय शेलू माता 11 वर्ल्ड टीम। हार्दिक अभिनंदन। और वो खेलेगी भिवंडी की एक और ताकतवर टीम